नमस्कार, मी सुधाकर काशीद। या दिवाळीची जी धामधूम सुरू झालेली आहे त्याचे सगळे जे दृश्य परिणाम व्यापारपेठेवर जाणवत आहेत, गर्दी आहे, खरेदी आहे, अशा परिस्थितीत हे सगळे कोल्हापूरची व्यापारी मंडळी की ज्यांचा कोल्हापूरच्या म्हणजे आर्थिक वाढीसाठी, इथल्या राहणीमानासाठी एक खूप मोठा त्यांचा एक वाटा याच्यात आहे, अशा व्यापारी मित्रांना आम्ही या दिवाळीच्या निमित्तानं तरुण भारतमध्ये बोलावलं होतं। आणि सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे, व्यापारावर होणारं ॲमेझॉनसारखे किंवा ऑनलाईन याचं आक्रमण, या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली। आनंदाची गोष्ट अशी की या व्यापाऱ्यांचं म्हणणं असं की कितीही आक्रमणं बाहेरची आली तरी आम्ही आमच्या वैयक्तिक नात्यांच्यावर इथला व्यापार टिकवून ठेवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा फार मोठा काही फरक होतोय की होईल असं मला वाटत नाही। गिरायकाशी व्यवस्थित राहा, त्याला चांगली सेवा द्या, उत्तम माल द्या आणि त्याचं प्रेमाचं नातं ठेवा, तुम्हाला काही फरक पडणार। येस, 55 वर्ष हा व्यवसाय आम्ही करतोय, त्याच्यामुळं आमच्या व्यवसायावर की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा अन्य कुठल्याही बाजारपेठेचा आमच्या फरक पडलेला नाही, पण नावाला आम्ही जपून आमचा व्यवसाय सुरू ठेवलेला आहे। अशीच कोल्हापूरकरांची आम्हाला कायम साथ राहो हीच इच्छा आहे। सोशल अवेअरनेस वाढलेला आहे, त्यासाठी आपण व्यापारी चेंज होऊन जे गव्हर्नमेंटने रिफॉर्म्स देतात, GST रिफॉर्म्स वगैरे, त्याचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांनी गिरायकापर्यंत गव्हर्नमेंटचे कसे फायदे पोचवत ते बघून आपण सेवा सारखं देऊन मार्केटमध्ये तेच पैसे परत येऊन मार्केटमध्ये बॉयन्सी क्रिएट करून दिवाळी सगळ्यांची चांगली जाईल ही आम्ही आशा व्यक्त करतो। ग्राहकाला चांगलं द्या, ग्राहक तुमच्याकडेच येणार, कुठेही जाणार नाही। आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व कोल्हापूरकरांना। सोन्या चांदीमध्ये फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचा रोल येत नाही, तरी पण ग्राहकांना एकच विनंती आहे की कुठल्याही ज्वेलरी दुकानात गेला तर गव्हर्नमेंटचं BSI जे हॉलमार्किंग आहे तेच तुम्ही खरेदी करा, त्यामुळे तुम्हाला चांगला परतावा पण मिळेल आणि वस्तूची गॅरंटी पण मिळेल। आणि सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।